मंदिराचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूला जुनं सोमनाथ मंदिर आहे, ते म्हणजे अहिल्याबाई होळकरने बांधलेले. या मंदिराचे दर्शन घेतले आणि इथे समोर तुम्हाला महाप्रसादही भेटतो. महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि निघालो आता सोमनाथ मंदिराच्या फेमस अशा ठिकाणं फिरण्यासाठी. तर चौकशी केल्यावर समजले की इथे बसची सुविधा आहे, पण 9 ते 10 1 तास मी वाट पाहिली, पण कोणतीही बस मला भेटली नाही सोमनाथ ट्रस्टची. म्हणून मी येथील लोकल रिक्षावाल्यांची चौकशी करून 350 रुपयामध्ये मी रिक्षा बुक केली. त्या रिक्षावाल्याने मला प्रथम बाणगंगा तीर्थापाशी आणून सोडले. इथे तुम्हाला 3 प्रकारचे शिवलिंग पाहायला मिळतात. हेही पाण्यात आहे. जसं पाण्याचा प्रवाह कमी होईल तसं तुम्हाला हे शिवलिंगाचे दर्शन घेता येईल. 2 शिवलिंग जवळ आणि 1 शिवलिंग जरा लांब आहे. यांचे दर्शन घेऊन पुन्हा रिक्षावाल्याने मला कष्टभजन महादेव मंदिर दाखवले. त्याचे दर्शन घेऊन नंतर बालिका तीर्थ दाखवले, जिथे भगवान श्रीकृष्णाला बाण लागला होता तिथे. इथे पाण्याचे कुंडही आहे. तसेच मंदिराच्या बाहेर ब्रह्मकुमारी वेळावर असे शिवलिंगाचे भले मोठे मंदिर आहे. त्यानंतर रिक्षावाल्याने गीता मंदिरापाशी आणून सोडले. इथे तुम्हाला तब्बल 8 मंदिरांचे दर्शन होते. तर एका मंदिरात तुम्हाला भिंतीवर संपूर्ण भगवद्गीता कोरलेली आहे. पुढे सूर्य मंदिर म्हणजेच प्राचीन सूर्यदेवाचे मंदिर याचे दर्शन होते. त्यानंतर हिंगलाज माताची गुफा, यालाच पांडव गुफा असे म्हणतात, ही पाहिली आणि कामनाथ महादेव मंदिर पाशी आलो. इथे शंकराचार्यांची गुफा पाहायला मिळते. सोबत बाजूला गौशाळाही आहे. शेवटचे एक ठिकाण म्हणजे श्रीराम मंदिर. इथे रामनाम लिहायची अनोखी परंपरा आहे. इथे महाप्रसादाचाही आस्वाद घेता येतो. मंदिरापाशी आलो आणि पुन्हा सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले. संध्याकाळचा सुंदर असा सूर्यास्त पाहत. तर मित्रांनो, सांगायचं म्हटलं तर इथे संध्याकाळी 7:45ला लाईट शो म्हणजेच मंदिराची थोडी माहिती लाईटिंगद्वारे तुम्हाला सांगितली जाते. पण माझा पुढचा प्रवास हा 8:30 वाजता गिरनारसाठी होता, म्हणून मी हा लाईट शो बाहेरूनच पाहिला. 8:30ची बस पकडली जुनागडला, पण ती होती एसी. थोडं तिकीट जास्त होतं, तर तुम्ही दुसऱ्या साध्या एसट्याही पकडू शकता. माझा पर्याय हा लास्ट होता, म्हणून मी एसी पकडली. गिरनार पर्वताचा जबरदस्त ट्रॅक, दत्तगुरूंचे दर्शन पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.